पवार यांच्या कंपनीमध्ये ही तपासणी झालेली आहे। आतापर्यंत कोणाच्याही कंपनीमध्ये अशा प्रकारची तपासणी झाल्याची माहिती समोर आलेली नाहीये। मात्र ही तपासणी का करण्यात आली, कशामुळे करण्यात आली ते कारण अद्याप स्पष्ट आहे। मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे चेकिंग सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं आपण पाहिलं। दरम्यान बारामतीमधनं युगेंद्र पवार हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरुद्ध अजित पवार ही लढत होते आणि त्यामुळे हा हाय व्होल्टेज सामना होत असल्यामुळे सध्या हा मतदारसंघ सगळ्यात चर्चेत राहिलेला मतदारसंघ आहे। लोकसभेला सुद्धा या मतदारसंघाची अगदी महाराष्ट्रभरातच नाही तर देशभरात चर्चा होती आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीने विजय मिळवत सुप्रिया सुळे या खासदार झाल्या। आणि या संदर्भात आता आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडून। मंगेश, काय सांगाल, शरयू टोयोटा या कंपनीमध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन झालं, नेमकं कोणत्या कारणामुळे त्या ठिकाणी आले होते, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच या शरयू टोयोटामध्ये रात्रीपासून एक तर ऑपरेशन करण्यात आलंय। मात्र निवडणूक अधिकारी यांनी असं सांगितलं की तक्रार आल्यानंतर आम्ही हे तपासणी केलेली आहे। मात्र तपासणीत काही आढळून आलं नसल्याची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। नेमकी काय तक्रार आली त्याची माहिती मिळते? त्याची माहिती आपल्याकडे तर आलेली नाही आहे। अगदी नक्कीच धन्यवाद मंगेश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतो श्रीनिवास पवार यांच्या या शरयू टोयोटा कंपनीमध्ये पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं होतं आणि या संदर्भात काहीशी तक्रार त्यांना आली आणि त्यानंतर त्यांनी तिथे सर्च ऑपरेशन राबवल्याची माहिती दिली आहे।